श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच 2च दिवसांमध्ये नवीन वर्ष हे सुरू होणार आहे. येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं तसंच उत्तुंग यशाचं जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 2026 या नवीन वर्षामध्ये स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. येणाऱ्या नवीन वर्षाचा पहिलाच दिवस हा आपल्याला स्वामी सेवेने सुरू करायचा आहे. नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला कोणती स्वामी सेवा करायची आहे, कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे आणि अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता नक्की बघा आणि माझ्या त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या सेवेने करा. यामुळे तुमच्यावर स्वामी महाराजांची अखंड वर्षभर कृपा राहील. स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील. आणि त्यासोबतच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेसोबत येणारं नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे आहेत. बघा, स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे तर आपल्याला वर्षभर स्वामी महाराजांची अखंड कृपा ही तर लाभणारच आहे. पण यासोबत जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय हे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केले तर यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि उत्तम आयुरारोग्य हे टिकून राहतं. आणि म्हणूनच स्वामी महाराजांच्या सेवेसोबत आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशी संबंधित आपल्याला उपाय करायचा आहे, जेणेकरून आपलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण घराची प्रगती होईल, संपूर्ण घराची भरभराट होईल, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. आणि जर तुमच्यावर करोडोंचं कर्ज असेल, कितीही खूप मोठं कर्ज हे जर तुमच्यावर असेल तर ते कर्जसुद्धा तुमचं लवकरात लवकर फिटेल. आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला तुळशी संबंधित हा उपाय करायचा आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीलाही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती बघणार आहोत की येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीला आपली कोणती महत्त्वाची वस्तू ही अर्पण करायची आहे, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळशी असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला, तुळशी मातेला आपण लक्ष्मी मातेचंच स्वरूप मानत असतो. आपल्या घरात तुळशीचं रोप लावल्यामुळे आणि तिची नित्यनियमानं पूजा केल्यामुळे, तुळशीला नित्यनियमानं पाणी अर्पण केल्यामुळे आणि तुळशीजवळ दिवा अगरबत्ती रोज नित्यनियमाने लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व सदस्यांना लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अखंड टिकून राहते. आपल्या घरातील व्यक्तींचं जीवन हे सुखी आणि आनंदी होतं. तुळशीचं रोप आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि हेच तुळशीचं रोप जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीचं रोप हे आणायचं आहे आणि तुमच्या घरी लावायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचं आगमनच होईल. तुळस ही हरिप्रिया म्हणजेच विष्णुप्रिया आहे. तुळशी मातेमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास आहे. ज्या घरामध्ये नित्यनियमानं तुळशीची पूजा केली जाते आणि तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावली जाते त्या घरावर लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा राहत असतो. आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशी मातेला आपल्याला ही एक अत्यंत महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे. ही एक वस्तू आपल्याला तुळशी मातेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बांधायची आहे. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीला ही एक वस्तू बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते आणि आपली सर्व आर्थिक अडचणी, समस्या या दूर होत असतात. आपली गरिबी, दारिद्र्य दूर होतं. आणि जर तुमच्यावर खूप मोठं कर्ज झालेलं असेल तर ते कर्ज फिटण्याचे वेगवेगळे मार्ग हे तुम्हाला यामुळे दिसू लागतात. तुमचं कर्ज हे लवकरात लवकर यामुळे फिटू लागतं. तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि तुमची कर्जमुक्ती ही लवकरात लवकर होत असते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीला ही एक वस्तू बांधल्यामुळे आपले नशीबही उजळू लागते. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो आणि तो स्थिर सुद्धा होऊ लागतो. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होऊन देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होऊ लागते. आणि यंदा अतिशय शुभ योग हा जुळून आलेला आहे. तो म्हणजे नवीन वर्षाचा पहिलाच दिवस हा गुरुवारी येत आहे. आणि गुरुवारी खास करून लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न व्हावी, आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहावा यासाठी तुळशीला कच्चं दूध हे सुद्धा अर्पण केलं जात असतं आणि तेही गुरुवारी. आणि म्हणूनच आपण नवीन वर्षाचा पहिलाच दिवस हा गुरुवारी सुरू होत असल्यामुळे हा उपाय तर अवश्य करायचाच आहे. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामधून केव्हाही करू शकता.
सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही तुळशीला ही वस्तू अर्पण करू शकतात. पण जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही तुमची चांगली होईल. आणि जर नाहीच शक्य झालं तर दिवसभरात केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर देवी लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला तुळशीच्या रोपाची, तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे. आणि यासाठी आपल्याला कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळदही टाकायची आहे. आणि असं हे पाणी आपल्याला तुळशीच्या रोपाला अर्पण करायचं आहे. त्यासोबतच कच्चं दूध हे सुद्धा आपल्याला 1-2 चमचे तुळशीच्या रोपाला या दिवशी अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुळशीच्या रोपापाशी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे. आणि यानंतर तुळशीच्या रोपाची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून तुळशीच्या रोपाची पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुळशीच्या रोपाभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा मारल्यात आणि या मंत्राचा जप केलात तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर आपल्याला एक लाल कलरचा कलावा, की ज्यालाच मौलीचा धागा, रक्षासूत्र असं सुद्धा म्हटलं जातं, तर हा कलाव्याचा धागा आपल्याला तुळशीच्या रोपाला बांधायचा आहे. आणि जेव्हा आपण तुळशीच्या रोपाला हा कलाव्याचा धागा बांधू तेव्हा आपल्याला देवी लक्ष्मी मातेला, तुळशी मातेला आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अखंड नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे. असं केल्यामुळे देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण करत असते. आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येऊ लागते. आणि जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशांच्या समस्या या निर्माण होत असतील, तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल, आलेला पैसा हा जर तुमच्या घरामध्ये स्थिर होत नसेल, टिकत नसेल, तर मग तुमची ही समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुळशीच्या रोपाला एक चांदीचं नाणं हे बांधायचं आहे. तुळशी मातेची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक चांदीचं नाणं घ्यायचं आहे आणि हे चांदीचं नाणं तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे. आणि जर तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस 1 रुपयाचा एक कॉईन घेतलात तरीसुद्धा चालेल. पण शक्य झाल्यास चांदीचं नाणं घेण्याचाच प्रयत्न करा. तर याप्रमाणे तुम्हाला चांदीचा कॉईन किंवा 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते नाणं किंवा चांदीचा कॉईन बांधायचं आहे. आणि त्यानंतर हेच नाणं किंवा कॉईन तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायचं आहे. त्या लाल कलरच्या कपडासहित तुम्हाला हे नाणं तुळशीच्या रोपाला बांधायचं आहे. हे असं नाणं जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुळशीच्या रोपाला बांधलं तर यामुळे आपल्याला धनप्राप्ती होत असते. धनलाभाचे योग हे आपल्याला नवीन वर्षामध्ये मिळू लागतात. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणींपासून आपल्याला सुटका मिळते. चारही बाजूंनी पैसे कमवण्याचे मार्ग हे आपले मोकळे होऊ लागतात. आणि यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते. पैसा हा आपल्या घरामध्ये टिकू लागतो आणि तो अनाठायी खर्च सुद्धा होत नाही. चांदीचा कॉईन किंवा 1 रुपयाचं नाणं हे धनधान्याचे, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीच्या फोटोमध्ये सुद्धा आपण बघतो की देवी लक्ष्मीच्या हातामधून नाणे हे खाली पडत असतात. आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी असे हे नाणे किंवा चांदीचं कॉईन जर आपण तुळशीच्या रोपाला बांधला तर यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिची अखंड कृपा आपल्याला लाभत असते. आणि यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी या जाणवत नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी असं नाणं आपण तुळशीला बांधल्यामुळे वर्षभर आपल्याला धनप्राप्तीही होईल. आणि म्हणून असे हे नाणे आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुळशीच्या रोपाला अवश्य बांधायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाण्यासाठी, आपल्या घरामध्ये संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा ही येण्यासाठी, तसंच आपल्या घरामध्ये असलेली सर्व वाईट शक्ती, नजरबाधा, इडापिडा निघून जाण्यासाठी, आणि तसंच जर तुमच्या घरामध्ये कायम वादविवाद, भांडणं, कलह, कटकटी होत असतील तर या सर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला तुळशीच्या रोपाला स्वस्तिक हे चिन्ह बांधायचं आहे. आणि मग असं हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही तुळशीच्या रोपाची जी कुठली जाड काडी असेल तर त्या फांदीला, त्या काडीला कुंकवाने काढलं तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला एखादं छान छोटंसं स्वस्तिक हे चिन्ह आणून ते तुळशीच्या रोपाला बांधता आलं तर अतिशय उत्तम. किंवा मग तुम्ही हेच स्वस्तिक चिन्ह तुळशीच्या कुंडीला किंवा तुळशीच्या वृंदावनाला सुद्धा बांधू शकतात. किंवा मग कुंकवानेच तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह तुळशीच्या कुंडीवर किंवा वृंदावनावर काढलं तरीसुद्धा चालेल. असं केल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि देवी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड सदैव वास करते. सर्व प्रकारची वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहते. स्वस्तिक हे चिन्ह शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक या चिन्हामध्ये चारही दिशाची पॉझिटिव्ह एनर्जी खिचून घेण्याची खूप मोठी ताकद आहे. आणि म्हणूनच आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह तुळशीच्या रोपावर काढायचं आहे किंवा स्वस्तिक हे चिन्ह तुळशीच्या रोपाला बांधायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्यावर खूप मोठं कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जातून तुमची सुटकाही होत नाहीये तर अशा परिस्थितीत
चतुर्थीमध्ये तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुळशीच्या रोपाला उसाचा रसा अर्पण करायचा आहे. उसाचा रसा तुळशीच्या रोपाला अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावर अत्याधिक प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतात ते दूर होतात. आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतील ते दूर होतील आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश यामुळे मिळेल. चारही दिशांनी पैसा हा तुमच्याकडे येऊ लागेल आणि तुमचं कर्ज हे सुद्धा लवकरात लवकर यामुळे फिटेल आणि तुमची लवकरात लवकर कर्जमुक्ती होईल. देवी लक्ष्मी मातेच्या आणि तुळशी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अखंड टिकून राहील. तुमच्या घरातल्या सर्व वाईट गोष्टी नष्ट होतील. तुमच्या घरातली अलक्ष्मी सुद्धा निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहील. तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि म्हणूनच तुमच्या घराच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही तुळशीला या वस्तू नक्की अर्पण करा. यामुळे तुमच्या कुटुंबाची वर्षभर भरभरून प्रगती होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.